नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा लढाईबद्दल जिथे बुद्धीने आणि अचूक रणनीतीने एका प्रचंड मोठ्या लष्करी ताकदीला गुडघे टेकायला लावले. ही गोष्ट आहे उंबरखिंडीच्या लढाईची. विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? म्हणजे एका बाजूला आहे एका बलाढ्य साम्राज्याची 20,000पेक्षा जास्त मोठी फौज आणि दुसऱ्या बाजूला त्या मानाने खूपच लहान असलेलं सैन्य. अशा परिस्थितीत विजय मिळवणं शक्य तरी कसं आहे? याचं उत्तर आहे समोरासमोर लढाई न करता, म्हणजे शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी नेमकं हेच केलं. त्यांनी शत्रूला अशा ठिकाणी खेचून आणलं जिथून त्यांची सुटका होणं जवळजवळ अशक्य होतं. चला, आधी हे पाहूया की मराठ्यांसमोर आव्हान किती मोठं होतं. समोर होतं मुघल नावाचे एक अवाढव्य साम्राज्य आणि त्यांचा सेनापती तारथलब खान. तर चित्र असं होतं. एका बाजूला होता कारतलब खान, ज्याच्या पाठीशी औरंगजेबाच्या मुघल साम्राज्याची पूर्ण ताकद होती. आणि दुसऱ्या बाजूला होते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांची सर्वात मोठी ताकद होती त्यांचं जबरदस्त गुप्तहेर जाळं आणि सह्याद्रीच्या कणाकणाची माहिती. शाहिस्ते खानानं कारतलब खानाबरोबर 20,000पेक्षा जास्त सैनिकांची फौज पाठवली होती. नुसते सैनिकच नाही, तर त्यांच्यासोबत घोडे, हत्ती, तोफा आणि भरपूर खजिनाही होता. त्यांचा उद्देश एकच होता, कोकण पुन्हा जिंकायचं आणि महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य चिरडून टाकायचं. मग इतक्या मोठ्या सैन्याला तोंड देण्यासाठी मराठ्यांची योजना काय होती? त्यांची रणनीती होती थेट लढाई टाळायची आणि त्याऐवजी बुद्धी आणि भूगोलाचा वापर करायचा. आणि या संपूर्ण रणनीतीचं केंद्रस्थान होतं उंबरखिंड. ही जागा म्हणजे जणू काही सह्याद्रीनेच रचलेला एक सापळा होता. विचार करा, अत्यंत अरुंद दरी, घनदाट जंगल आणि दोन्ही बाजूंना उंच उंच कडे. एकदा का सैन्य आत शिरलं की त्यांना बाहेर पडायला मार्गच नव्हता. महाराजांची योजना अगदी साधी पण तितकीच प्रभावी होती. फक्त 4 टप्पे. पहिला, गुप्तहेरांकडून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवायची. दुसरा, त्यांना कोणताही प्रतिकार न करता थेट उंबरखिंडीच्या दिशेने येऊ द्यायचं. तिसरा, लढाईची जागा आपण स्वतः निवडायची, जिथे भूगोलाचा फायदा पूर्णपणे आपल्याला मिळेल. आणि चौथा टप्पा, योग्य वेळी सापळा आवळून शत्रूची पूर्ण कोंडी करायची. आणि झालंही तसंच. प्रचंड आत्मविश्वासात असलेला कारतलब खान मराठ्यांच्या प्रदेशात घुसला आणि नकळतपणे सरळ मृत्यूच्या सापळ्याकडे चालत गेला. कारतलब खानाची फौज लोहगड आणि विसापूर किल्ल्यांच्या मधून पुढे जात होती. दोन्ही किल्ले महाराजांच्या ताब्यात होते, तरीही त्यांच्या सैन्यावर एक साधा दगडसुद्धा फेकला गेला नाही. सगळीकडे शांतता, आणि याच शांततेमुळे खानाचा आत्मविश्वास आणखीनच वाढला. आता इथे एक प्रश्न नक्कीच पडतो. मराठ्यांनी तेव्हाच हल्ला का नाही केला? संधी तर होती, मग त्यांनी ती का साधली नाही? कारण महाराजांची योजना त्याहून खूप मोठी होती. त्यांना फक्त सैन्याला थोडा त्रास द्यायचा नव्हता, तर संपूर्ण सैन्याचा एकाच फटक्यात निकाल लावायचा होता. आणि त्यासाठी शिकार योग्य जागी येणं खूप गरजेचं होतं. आणि अखेर ती वेळ आली. मुघल सैन्य उंबरखिंडीच्या त्या अरुंद दरीत पोहोचलं आणि मराठ्यांचा सापळा कार्यान्वित झाला. तारीख होती 2 फेब्रुवारी. तो अवघड घाट उतरल्यामुळे आणि चालून चालून मुघल सैन्य पार थकून गेलं होतं. दुपारच्या वेळी ते त्या अरुंद खिंडीत जरा विसावले होते. त्यांना जराही कल्पना नव्हती की पुढच्या क्षणी काय होणार आहे. आणि अचानक हल्ला सुरू झाला. डोंगर दऱ्यांमध्ये लपून बसलेल्या मावळ्यांनी 4ही बाजूनी हल्ला चढवला. वरून मोठमोठ्या दगडांचा वर्षाव, झाडीतून बाण आणि बंदुकांचा आवाज. मुघल सैन्याला शत्रू दिसतच नव्हता, त्यांना फक्त मृत्यू दिसत होता. शिवभारत या त्या काळातल्या ग्रंथातल्या वर्णनावरून आपल्याला महाराजांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची कल्पना येते. महाराज स्वतः एका उंच जागेवरून शस्त्रसज्ज होऊन घोड्यावर बसून या संपूर्ण लढाईवर लक्ष ठेवून होते. प्रत्येक हालचाल त्यांच्या नजरेखाली होती. हा हल्ला इतका अनपेक्षित आणि भयंकर होता की मुघल सैन्याचं अवसानच गळालं आणि काही तासांमध्येच लढाईचा निकाल लागला. या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग दिसत नव्हता. कारतलब खान पुरता घाबरून गेला. तेव्हा त्याच्यासोबत असलेल्या रायबागन नावाच्या एका देशमुख स्त्रीने त्याला शरण जाण्याचा सल्ला दिला आणि त्याने तो लगेच ऐकला. हा विजय किती मोठा होता हे या तक्त्यावरून अगदी स्पष्ट होतं. मुघल सैन्याचा पूर्णपणे धुवा उडाला आणि त्यांची कोणतीही मोठी हानी झाली नाही. उलट शत्रूची सगळी शस्त्र,
खजिना, घोडे आणि हत्ती त्यांच्या हाती लागले. हा एका दिवसात कमीत कमी मनुष्यबळावर मिळवलेला एक अविश्वसनीय विजय होता. उंबरखिंडीची लढाई ही फक्त एक लष्करी विजय नव्हता. तो होता बुद्धीचा, अचूक नियोजनाचा आणि भूगोलाचा योग्य वापराचा विजय. ही लढाई आपल्याला एकच गोष्ट शिकवते की समोर संकट कितीही मोठं असलं तरी योग्य रणनीतीने त्यावर नक्कीच मात करता येते.